मित्रांनो, पाण्यात लपून बसलेली मगर म्हणजे मृत्यूचं दुसरं नावच म्हणावं लागेल. पण जर या राक्षसाशी दुसरा प्राणी पंगा घेतो आणि तोही थेट पाण्यात उतरून तर काय होईल? आज आपण पाहणार आहोत अशीच एक लढत जी ऐकून देखील अंगावर काटा येईल. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी काय घडलं हे जाणून तुमचे देखील डोळे विस्फारले जातील. मगर नाव जरी घेतलं तरी अंगावर शहारे येतात, कारण एका फटक्यात ती समोरचं सगळं उद्ध्वस्त करण्याची ताकद ठेवते. पाण्यात जरी असली तर तिची शक्ती अतिशय दुप्पट होते. पाण्यातून विजेच्या वेगानं हल्ला करायची तिची ताकद कुणालाही वाचू देत नाही आणि म्हणूनच तिला पाण्यातला राक्षस असं म्हटलं जातं. पण या राक्षसावर एका जॅग्वारनं हल्ला केलाय. हो, जॅग्वार, बिबट्यासारखा दिसणारा पण त्यापेक्षा 100 पट खतरनाक. झाडावर लपून बसलेला तो वाघासारखा बलवान शिकारी थेट पाण्यात उडी घेतो आणि डोळ्याच्या पापणी लावायच्या आतच मगरीच्या पाठीवर चढतो. दोघांमध्ये झुंज सुरू होते. पाण्यात हातपाय मारत मगर वाचण्याचा प्रयत्न करत राहते. तिचा प्रत्येक प्रयत्न पाण्यात उसळणाऱ्या लाटा सांगत होत्या, मरणाशी सामना सुरू आहे. क्षणभर असं वाटतं, पाण्यात आपलीच सत्ता असलेल्या मगरीला कोणी हरू शकतं का? पण तेवढ्यात जॅग्वारनं आपल्या जबड्याची ताकद दाखवली. मगरीला गळ्यापासून घट्ट पकडून तिला पाण्याबाहेर खेचलं. मात्र आता खेळ संपला होता. एक गडगडाटी चावा आणि मगर क्षणार्धात शांत. हा क्षण पाहून तुमच्या देखील मनात एकच विचार येईल, शक्तीचं खरं महत्त्व केवळ बलात नाही तर चातुर्य आणि धैर्यात असतं. मगर राक्षसी ताकद घेऊन पाण्यात होती, पण जॅग्वारनं धैर्यानं तिला हरवलं. मित्रांनो, या व्हिडिओतून एक शिकवण घ्या. आयुष्यात कितीही मोठी अडचण आली, कितीही शक्तिशाली शत्रू भेटला तरी धैर्य, चातुर्य आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय अगदी राक्षसाला देखील हरू शकतो. मित्रांनो, हा थरारक सामना पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? सर्वात खतरनाक कोण, जॅग्वार की मगर? तुमचं मत कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.